राज्यात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे ऑपरेशन टायगरची. ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असतानाच आता या संपूर्ण घडामोडींबाबत मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. दिल्लीत आज ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीसाठी व्हीपही जारी करण्यात आला होता. मात्र लोकसभेतील 9 पैकी तब्बल 6 खासदार या बैठकीला गैरहजर राहिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सूत्रांच्या माहितीनुसार हे सर्व खासदार दिल्लीतील लीला हॉटेलमध्ये मुक्कामी होते. मात्र ठाकरे गटाकडून संपर्क साधून त्यांचं मनपरिवर्तन होऊ नये यासाठी आज पहाटेच या सर्व खासदारांना थेट राजस्थानमधील जयपूर इथं हलवण्यात आल्याची माहिती समोर येते. काल रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण ऑपरेशनवर काम सुरू होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खासदारांसोबत सुमारे 30 मिनिटं कॉन्फरन्स कॉलवर चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही या चर्चेत सहभाग होता. शिवसेना तुमच्या पाठीशी ठाम उभी राहील असं आश्वासन शिंदे यांनी दिल्यानंतर या खासदारांनी अंतिम निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण ऑपरेशनची सूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर होती. त्यांनी दिल्लीत तळ ठोकून या घडामोडींवर लक्ष ठेवलं आणि ऑपरेशन टायगर सक्सेसफुल केलं. दरम्यान 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून त्या संदर्भातील पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळं आता ठाकरे गटासमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलंय.